हॅलो फ्रेंड्स, एस बी मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, श्रद्धा काय करताय बघूया. बघा, श्रद्धा इथे जेवण करत आहे. काय चपाती? होय. काम का चालवणार आहे? काम चालूच आहे. म्हणजे आम्हाला किती वाजता? 11 वाजता. 11 वाजता. चपाती बघा, चपाती केलेली आहे. जेवण काय सगळी केलीस? अजून करायचं. जेवण वगैरे सगळे करून जाते मित्रांनो. ते माझं आता काम आणून मला काय मिळालं नाही आहे. म्हणजे काय काम मी हुडकत आहे. बघूया आता काम मिळेल का नाही ते. बघा, आम्ही 3rd फ्लोअरला असतो इथं. बघा मित्रांनो, बघा हे 3rd फ्लोअर आहे. बघा, तर मित्रांनो आम्ही इथं आहे, भाड्यानंच आहे इथं राहायला. भाड्यानं असतं. आम्ही गावाकडं आमची पोरं असतात, श्लोक आणि स्वरा, तिथं असतात दोघंजण. आम्ही इथं दोघंजण मिळून इथं कामासाठी इथं आलो आहे. तर श्रद्धाला काम मिळालेलं आहे. तरी माझं असं मला काम भेटणं झालं आहे. त्यामुळं म्हणजे नेमकं म्हणजे माझा जरा प्रॉब्लेम आहे बोलायचा. तर मी इथून पुढे पहिला पण व्हिडिओ टाकलो होतो तुम्हाला की जास्त बोलता वगैरे काय येत नाही, म्हणजे जरा प्रॉब्लेम आहे. तर मला जरासं ब्रेन ट्यूमर झाला होता. त्यामुळे मला जास्त कोणाचं बोलायचं म्हणजे नाव वगैरे काय एवढं जास्त, पहिला पण पोरांचं म्हणजे जेव्हा ब्रेन ट्यूमर झाला होता त्यावेळेला पण मला पोरांचं नाव वगैरे, बायकोचं किंवा आमच्या फॅमिलीमधलं सगळ्यांचं कुणाचं नाव मला इथं म्हणजे त्यांचं नावच काय आहे, म्हणजे अजून त्यांचं काय आहे तेच मला बोलायला येत नव्हतं. म्हणजे त्यांचं नाव काय, म्हणजे हा माणसं आहे जी आमचीच आहेत एवढंच माहीत होतं. तर यांचं नाव वगैरे काय एवढं कसं काय आहे त्यांचं नाव वगैरे असं मला माहीतच नाही. मग तो डॉक्टरांना पण म्हणजे इथं कोल्हापूरमध्ये होतो. कोल्हापूरमध्ये कुठं कशा होता? हां, लाईफलाईनमध्ये इथं होतो. कमीत कमी किती दिवस होतो मी तिथं? हां, 10 दिवस तिथं होतो लाईफ टाईममध्ये इथंच. तर तिथेच ॲडमिट होतो मी. त्यामुळे जास्त ते सरांनी पण काय म्हणले, गोळ्या वगैरे दिली. पहिला काय म्हणाली सरांनी की त्यांचं हे करायचं, काय म्हणली श्रद्धा? हां, ऑपरेशन करायला पाहिजे म्हणली डोक्याचं, त्याशिवाय होणार नाही. मग सगळीकडं आम्ही सगळीकडं आम्ही गेलो होतो. सगळीजण म्हणली तर ऑपरेशनच करायचं. ते ब्रेन ट्यूमर तर डोक्याला झाल्यामुळं ते ऑपरेशनच करायचं म्हणलीत. तरी पण त्या सरांनी म्हणले तर गोळ्या वगैरे ह्याच्यावर चालू म्हणजे व्यवस्थित झालं तर बघूया, नाहीतर ऑपरेशन करायला लागेल असं बोललेत. आत्ता पण अजून पण मला एवढं जास्त असं बोलता येत नाही. म्हणजे असं काय आहे, म्हणजे कुठल्या वस्तू काय आहे, म्हणजे असं एवढं काय बोलता येत नाही. तरी पण एक मिनटं, तुम्हाला खोटं वाटेल की मी खोटं बोलावलं आहे. तुम्हाला सगळं दाखवतो ते, एक मिनिट. तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल मी खोटं बोलावलं आहे, असं बोलावं वगैरे जास्तच काय येत नाही ते. तर हे बघा, हे बघा मित्रांनो, सूरज भिसे लाईफलाईन हॉस्पिटल इथं होतं. म्हणजे जास्त मला एवढं जास्त असून पण काय जास्त बोलता येत नाही. बघा त्यांचं हे गोळ्या वगैरे सगळं, म्हणजे कमीत कमी तिथं मी 8-10 दिवस तिथंच होतो. म्हणजे सगळं गोळ्या वगैरे सगळं हे करून. बघा, ते त्यांच्या गोळ्या पण चालू होत्या. कमीत कमी आता एक 1-1.5 वर्ष झालं गोळ्या अजून पण गोळ्या चालूच आहेत. पहिला जास्त गोळ्या होतील द्यायच्या, मग त्यामुळे हळूहळू ते गोळ्या वगैरे देऊन आता जर असं बोलायला वगैरे सगळं यायलं आहे मला. म्हणजे पहिला एवढं जास्त काही येतच नव्हतं बोलायला वगैरे काहीच. तर आता जरासं हळूहळू जरा यायला जमाला, बोलायला जमाले मला यायला. तर अजून गोळ्या पण चालू आहेतच त्याचे. गोळ्या म्हणजे एक मिनटं, हे बघा मित्रांनो, गोळ्या
म्हणजे दररोज पहिला जास्त त्या गोळ्या ह्या जरा कमी आहेत, मात्र थोड्याच राहिल्यात गोळ्या आता ह्या गोळ्या जर आता संपल्या तर आणि परत येऊन दोन भेटले आम्ही सांगितल्यात गोळ्या. म्हणजे हे 3 दिवसातनं एकदा गोळ्या देतात तिने, 3 दिवसाच्या गोळ्या. तर आणि परत जाऊन भेटून यायला लागतं तिथं. म्हणजे हळूहळू जरा सुधारणा व्हायला. तर काय झालं आहे आमच्या इथं काय होतं, आम्ही तिथं पोरं वगैरे तिथं गावाकडेच होती. म्हणजे तिथं जास्त असं एवढं काम वगैरे काय नाही आहे. म्हणजे काम वगैरे आहे, तर मला तिथं काय जास्त असं बोलाय वगैरे जास्त येत नाही. त्यामुळं कुठल्या समजा इथं एकदा कुठं ते आपलं कशामध्ये येते, एक मिनटं, म्हणजे समजा हॉटेलमध्ये जर गेलो तर काय आम्हाला तरी पण त्यातलं मला काही एवढं काय करणार नाही. म्हणजे कसं एवढं डोक्यात येतच नाही ना ते. म्हणजे काय पण असू दे, आपण काय खातो वगैरे काय करतो, कस्टमर्सनी बोलायला यायला पाहिजे व्यवस्थित. तरी पण बघूया. त्यामुळं त्या सोडलो आणि आम्ही इथं आलो इचलकरंजीमध्ये. तर पोरं श्लोक स्वरात असतात तिथं लाटमध्ये, म्हणजे तिथं निपाणीमध्येच असतात तिथं. तर आम्ही काय करतो, आठवड्यातनं एकदा जाऊन भेटून वगैरे सगळं येतो. म्हणजे 15 दिवसातनं एकदा जाऊन आम्ही भेटून वगैरे येतो पोरांना. तर मी यूट्यूबवर चालू करायचं कारण म्हणजे काय, आता काय सगळ्यांना माहीतच आहे, पहिला सगळ्यांना तिथं माहीतच आहे की असं झालं तसं झालं ह्याचं. मग कशामुळे झालं ते तुम्हाला पुढच्या कमेंटमध्ये दाखवेल. तर तुम्हाला हे काय म्हणतात ते कमेंट करून बघा, कमेंट करून सांगा की हा कशामुळे झाले, ब्रेन ट्यूमर कशामुळे झाला. ते तुम्हाला मी तुमचं कमेंट करा तुम्ही, त्यावेळेला मी तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला पाठवेन. तर तुम्ही जर सांगितलं तर बरोबर आहे. तर आता त्यासाठीच मी इथं हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तरी तुम्ही असंच मला सपोर्ट करा, मला. तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता तर हे माझं तर आता मी कामाला गेलो होतो, त्यामुळे त्यांना कळालं की असं काय तुला जास्त म्हणजे एवढं बोलता येत नाही, करता येत नाही. म्हणजे पहिला पण त्यांना एवढं काय जास्त माहीत नव्हतं. तर मी सांगाय नव्हतं मी त्यांना की मला असं ब्रेन ट्यूमर झालं असं. कारण का एकदमच त्यांनी लगेच कामावरून काढतील म्हणून. खरं कधी ना कधी त्यांना कळणारच ना, त्यांना कळालं तसं की हा ब्रेन ट्यूमर झाला आहे असं तसं. त्यामुळं त्यांनी म्हटले तर काय नको, म्हणजे जास्त काय तुम्हाला जास्त काय तर प्रॉब्लेम झाला तर आणि आमच्यावर सगळं हे होईल असं विषय झाला तो. तर आता त्यामुळं मी चॅनल चालू केलेलं आहे. तरी तुम्ही तुमचा सपोर्ट असावा. मी व्हिडिओ टाकत राहीन तुम्हाला. तरी मला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय मित्रांनो.